राज्याचा आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे। स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणे आवश्यक असून सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। कागल तालुक्यातील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते समारंभ पार पडला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील, बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील, माजी आमदार व अन्नपूर्णा शुगर फॅक्टरीचे चेअरमन संजय बाबा घाडगे, गोकुळदूध संघाचे मावळते चेअरमन अरुण डोंगळे, शेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे, गोकुळदूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज भाऊ फराकटे, विश्वनाथराव पाटील मुरगुड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, अविनाश जोशी आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, महिलांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत। राज्यातील शेतकऱ्यांच्या योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहील। कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं। मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सहकार क्षेत्रात विश्वनाथराव पाटील यांनी मोठं योगदान दिलं आहे। विश्वनाथराव पाटील बँकेनं तब्बल 77 वर्ष पूर्ण केलं असून या बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे।